कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दीपे कलेक्टर बाई आहे ना, लय पैशावाली, मकर पैसे दीपे तिच्याकडं। विचार कर, हिच्या एकदा का कपाटाची चावी मिळाली ना, तर दागिने आणि पैसे घ्यायचे, आपल्या चिलीपिलीला सोबत घ्यायचं, दाद्यापासून लय लाभ निघून जायचं। लय भारी राहू सगळेजण। माझी चिंगीला आहे ना, मी आता इंग्रजी शाळेमध्ये टाकली, मग चिंगी आहे ना कडा इंग्रजी बोलायला लागली, खूप भारी मजा येईल दीपी, लय भारी मजा येईल। होय लय भारी होय. वाटणार आहे. काय 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 शिट्टी बिट्टी काय? साहेब ऐका ना, आधीच सॉरी म्हणते बरं का, आल्यापासून नाही ना बांधल्यासारखं होते, आता जरा वेळ मला दीपेवानी राहू द्या। अजिबात नाही. हे पाय खाली घे हो? सरळ. तुला कळते का तू कोण आहेस इथं? कलेक्टरचा बंगला आहे हा. तू कलेक्टर अपर्णा सुरेश मानेस, कलेक्टर. हे बघ, आपीचं चालणं बोलणं हसणं वागणं इथं प्रत्येकाला परफेक्ट माहिती आहे, आणि तू जर अशी शिट्ट्या बिट्ट्या वाजवायला लागलीस तर कसं होईल अगं? हे बघ, कोणी चुकून जरी बघितलं ना, चुकून जरी, माझी वाट लागेल माहितीये का तुला? साहेब काय होत नाही, मी हात जोडतो तुझ्या पुढं बाई, मी हात जोडतो. अशी एकटी भारी होऊ नको, शिट्ट्या बिट्ट्या वाजवू नको, आणि अशी आगळ पगळ नको वागू, जरा नीट असं डिसेंट. हे बघ दीपा, मला कळतंय तुझा दोष नाही, मला कळतंय, पण बघ, हा जो खेळ आपण वटवलाय ना, हा सोपा नाही ग, लय अवघड आहे. प्लीज समजून घे तू. सॉरी बरं का साहेब, ह्याच्यानंतर नाही होणार असं फिक्स मध्ये सांगते तुम्हाला बरं का। हे बघ, मी चिडचिड केली असेल तर सॉरी, पण प्लीज मला समजून घे, गडबड होईल का? हा ठीक आहे फाईन फाईन। जायचं का आत? हा राजा, तुला एका कोंबडीमुळे ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी भेटलीये. आता फक्त सोन्याची अंडी गोळा करायची. नुसता पैसाच पैसा. एवढ्या निगेटिव्ह वातावरणात अपर्णा आहे यावर विश्वास ठेवत अर्जुनने अखेर अपर्णाला शोधून काढलंच. खरंच अर्जुनचं अपर्णावर खूप प्रेम आहे. अहो, एवढी सगळी लोक अपर्णा नाहीच म्हणत असताना भाऊजींनी ही सगळी परिस्थिती खूप व्यवस्थित धीराने सांभाळत अपर्णाला शोधून आणलं. आता एकदा अपर्णा बरी झाली आणि तिनं शहराचा पदभार स्वीकारला ती सगळं मार्गी लागेल बघ. माहित नाही हो, पण अपर्णाला बघितल्यापासून आहे ना, मला पूर्वीसारखा तिच्यात आत्मविश्वास, तिच्या बोलण्यातली धमक जाणवलीच नाही. तुम्हाला वाटलं का असं काही? म्हणजे ना, मला तिच्यात खूप बदल झालाय असं वाटलं. मला पण वाटलं असं, पण काय ना, या अपघातामुळे तिला जोरदार धक्का बसला असणार आहे. ती यातून परत आली हेच खूप मोठं आहे. ते पण आहेच. तिच्या परिस्थितीतून परत आली आहे ना, मानायला हवं. हो, आणि भाऊजी पण म्हणाले ना की अपर्णाला पूर्वीचं फार काही आठवत नाही. ती जसजशी बरी होईल ना, तसं आठवेल तिला. तिचा आत्मविश्वास तिलाच मिळवायला पाहिजे. आता अपर्णा घरात नव्हती ना, तर मला एक वेगळीच धास्ती लागून राहिली होती. आता मात्र मी निर्धास्त झाले, काळजीच मिटली माझी. पण रुपाली, तुझी जबाबदारी वाढली आता. या घराची, अपर्णाची तुला जास्त काळजी घ्यायला हवी. या घराची थोरली सून म्हणून घराची विस्कटलेली घडी तुलाच नीट बसवायची. हो, मी भाऊजींशी बोलून अपर्णाची ट्रीटमेंट लवकर सुरू करायला सांगते. ते होईलच, पण आता अपर्णाला आराम कसा मिळेल, अमोलची काळजी कशी घेता येईल हे तू बघ. हो, अगं, ज्या दिवशी अर्जुन दादा वंचलना शोधायला गेले होते ना, त्या दिवशी ते लई टेन्शन मध्ये होते बघ. पण हा मम्मी, जे ते बोलले होते ना, त्याने ते करूनच दाखवलं बघ. ऐक ना, मी ना तुला नंतर फोन करते. हा चल.
काय मोना मॅडम लय खुश आहे आज. हा मग अहो वंचन होतं ना तर छोट्या सरकारांचा मला लई टेन्शन होतं बघा. म्हणजे ते जेवतील का, त्यांना आज कसा त्रास तर नाही ना होणार. आणि अगं हो, आता आल्या की दीदी. काय का आता तुम्हीच मला विचारलं ना खुश असण्याचं कारण काय म्हणून, आणि मी सांगायला लागले तर तुम्हाला नीट ऐकून पण नाही घ्यायचे. आता आयुष्यभर तुमचंच ऐकावं लागणार आहे मॅडम. बोला तुम्ही. बोला बोला. नाही थोडा चान्स मिळाला ना की लगेच गोड बोलायचं नाही का. हाय का आता मोना, अगं एवढे दिवस घरात एवढं टेन्शन होतं, या सगळ्यात मला तुला वेळ पण नाही देता आला बघ. म्हणून म्हटलं बायकोचे थोडे लाड करावे, तर तुझं हे असं. अहो असं काहीच नाहीये. तुम्ही माझ्याकडे कधीच दुर्लक्ष नाही करत. आणि राहिला प्रश्न टेन्शनचा, तर घरात तसं कारणही होतं ना हो. खराय, पण आता दीदी आल्या त्यामुळे तू पण तिच्याकडे नीट लक्ष दे. काय दीदी आधी जशी होती ना तशीच पाहिजे बघ मला. अहो रुपाली ते पूर्ण घराकडे लक्ष देतील आणि मी वंसांना काय हवं नको ते बघत जाईल. हा अहो वंसांना लवकर बरं वाटायला हवं. हो, आणि तिला आवडणाऱ्या गोष्टी बनवा. म्हणजे ती स्पष्ट काय सांगणार नाही, पण तिच्या बोलण्यात तिला काय पाहिजे काय नको ते बघा. तिला कुठं बाहेर फिरायला जावं वाटतंय का, काय करू वाटतंय का, अशा बारीक गोष्टींकडे लक्ष द्या. अहो हो तुम्ही नका काळजी करू. आपण सगळे मिळून वंसांना लवकरात लवकर बरं करूयात. मोना, आता तिची अवस्था अशी असली तरी तिला एखादं काम करू वाटलं ना तर करू द्या. तिला एकटं नका वाटून देऊ. हो मी त्यांना बारीक बारीक कामामध्ये घेत जाईल. मोना, स्वतःचा विचार न करता तू माझा ऐकतीस. मागच्या काही दिवसात मला नीट बोलता पण नाही आलं तुझ्याशी. कधी बोलायला गेलो तर चिडायचो तुझ्यावर, पण तू मला समजून घेतलंस, मला आधार दिलास, त्यासाठी थँक्यू. हो मिस्टर माने, मी तुम्हाला नाही समजून घ्यायचं तर कोणाला घ्यायचं हो? काय करावं या बायकांचं. कधी कधी एवढं चिडायचं की आम्हाला घरातल्या महागड्या वस्तू लपवून ठेवाव्या लागतात, आणि कधी कधी एवढं समजून घ्यायचं की असं वाटतं की आमच्यासारखा नशिबान या जगात दुसरा कोणीच नाही. म्हणजे मी मला वाटेल तशी वागते असं म्हणायचं का तुम्हाला? तसं नाही ग बाई, कधी समजून घेते तर कधी चिडते म्हणे. तुमच्यासाठी किती हे केलं ना तरी मला कधी चांगलं म्हणवतच नाही, नाही का? अहो मी कितीही काय केलं तरी मोना अशी मोना तशी. ओना माझ्या नावाने. अहो मी त्या मोनानं काय मागितलंय? घर मागितलं नाही मला. बापाची हाक तुझ्यापर्यंत पोचत नाही असं कधी होत नाही. आज तू माझी इच्छा पूर्ण केलीस. पांडुरंगा, इथून पुढे तुला बोललेला नवस या घराकडून कधीच अपुरा राहणार नाही. बापू, हो आपला आनंद घरी परत आलाय बापू. हो अमोल तर ना आपल्याला बघितल्यापासून नुसत्या उड्या मारतोय आज. त्याला तरी काय म्हणावं विनायकराव. अहो एवढ्या दिवस आईच्या जीवाची धास्ती असताना तिच्यापासून कधी लांब राहिलं नाही ते लेकरू. तो तर लहानच आहे बापू, पण आज आपल्याला बघितल्यापासून मी तुमच्यातलं लहान मूल बाहेर आलेलं बघितलं. डोळ्यात पाणी होतं बापू तुमच्या. कसं सांगू विनायकराव, आपली समोर नसताना ती हाय अशा पद्धतीनं विश्वास ठेवायचा माझ्याच्यानं अशक्य होतो. पण तुम्ही सगळे होता म्हणून मी कसं तरी दिवस ढकललं. अहो द्या बापू, अहो आता वाईट दिवस गेले, आपली आप्पी परत आली आहे. हा थोडी नाजूक झाली हा, पण करूया आपण तिला बरी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.